सप्र नमस्कार. ठाणे महानगरपालिका फायरमन, अग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबसमधील महत्त्वपूर्ण टॉपिक इमर्जन्सी कम्युनिकेशन सिस्टीम यावर आधारित टेक्निकल प्रश्न आपण बघणार आहोत. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कंटेंट आवडलं तर एक लाईक करायला विसरायचं नाहीये. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ इमर्जन्सी कम्युनिकेशन सिस्टीम इन अ फायर इमर्जन्सी? आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत आपत्कालीन संप्रेषण प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन रीड करा. मनोरंजन करणे, स्पष्ट व वेळेवर आपत्कालीन माहिती पोहोचवणे, फक्त इमारतीतील प्रकाश नियंत्रित करणे की फक्त तापमानाचे निरीक्षण करणे, फक्त आलं की समजून घ्यायचं, लिमिटेड ऑप्शन आहे. त्यामुळे मनोरंजन करणे तर नाहीये, त्यामुळे ऑप्शन बी स्पष्ट व वेळेवर आपत्कालीन माहिती पोहोचवणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, विच डिव्हाइस इज कॉमनली युज्ड बाय फायर फायटर्स फॉर वायरलेस कम्युनिकेशन? अग्निशामक कर्मचारी वायरलेस संप्रेषणासाठी सामान्यतः कोणते उपकरण वापरतात? वॉकी टॉकी, थर्मामीटर, हायड्रंट की फायर बकेट? फायर बकेट आग विझवण्यासाठी असते, हायड्रंट पाण्याचा आहे, थर्मामीटर टेम्परेचर मेजर करण्यासाठी आहे. त्यामुळे उरलं काय तर वॉकी टॉकी हा वापरला जातो. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द मेन ॲडव्हांटेज ऑफ टू वे रेडिओ ड्युरिंग फायर फायटिंग ऑपरेशन? अग्निशमन कार्यवाही दरम्यान टू वे रेडिओचा मुख्य फायदा कोणता? ऑप्शन आहे दोन्ही दिशेने संवाद, पाणी साठवणे, धूर काढणे की आग विझवणे. अगदी सोपं आहे. कम्युनिकेशन टू वे रेडिओ मग काय होईल तर टू वे कम्युनिकेशन होईल, दोन्ही दिशेने तुम्ही संवाद त्या ठिकाणी करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट डज द टर्म रेडिओ चॅनल रेफर्स टू? रेडिओ चॅनल या संज्ञेचा अर्थ काय आहे? ऑप्शन आहेत निश्चित संप्रेषण मार्ग किंवा वारंवारता, पाण्याची पाईपलाईन, अग्नि निर्मगन मार्ग की टेलिफोन बॅटरी. तर रेडिओ चॅनल याचा अर्थ काय तर ऑप्शन ए अ डिझिग्नेटेड कम्युनिकेशन पाथ फ्रिक्वेन्सी. पुढील प्रश्न, व्हाय शुड रेडिओ कम्युनिकेशन ड्युरिंग अन इमर्जन्सी बी कन्साइज? आपत्कालीन परिस्थितीत रेडिओवरील संवाद संक्षिप्त का असावा? ऑप्शन आहेत महत्त्वाच्या संदेशासाठी चॅनल उपलब्ध ठेवण्यासाठी, पाणी वाचवण्यासाठी, आगीचे तापमान कमी करण्यासाठी की रेडिओचे वजन वाढवण्यासाठी. तर कशासाठी असला पाहिजे तर ऑप्शन ए महत्त्वाच्या संदेशांसाठी, चॅनल उपलब्ध ठेवण्यासाठी. जो संवाद तुम्ही करताय तो कन्साइज आणि संक्षिप्त अशा पद्धतीचा असला पाहिजे. पुढील प्रश्न, व्हॉट शुड फायर फायटर डू बिफोर ट्रान्समिटिंग अन इम्पॉर्टंट रेडिओ मेसेज? महत्त्वाचा रेडिओ संदेश पाठवण्यापूर्वी अग्निशामकाने काय करावे? ऑप्शन आहेत चॅनल मोकळे आहे का हे थोडक्यात ऐकून पाहावे, रेडिओ बंद करावा, अँटेना काढावा की आवाज कमाल पातळीवर ठेवावा. तर तो पहिल्यांदा काय करेल तर चॅनल मोकळे आहे का हे थोडक्यात ऐकून पाहिल. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर परीक्षेकरिता तुम्हाला क्वालिटी असे प्रश्न पाहिजे असेल तर आपल्याकडे 2500+ प्रश्न टॉपिक वाईज मी तुम्हाला देतोय. त्यानंतर 50+ ऑनलाईन टेस्ट देतोय टेक्निकलच्या. याची जी प्राइस आहे ती आहे फक्त 299 रुपये. याकरता तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज अ मेडे कम्युनिकेशन जनरली असोसिएटेड विथ इन फायर फायटिंग? अग्निशमन क्षेत्रात मेडे संदेश सामान्यतः कशाशी संबंधित असतो? ऑप्शन आहेत अग्निशामकाची गंभीर आपत्कालीन परिस्थिती, नियमित जेवणाची सुट्टी, उपकरणांची स्वच्छता की हवामान अहवाल. जर तुम्ही मूव्ही बघत असाल त्यामध्ये फायर फायटर जेटमध्ये तुम्हाला माहित असेल की फायर फायटर प्लेन चालवतो एक जण, आणि जर काही टेक्निकल फॉल्ट झाला आणि जर एरोप्लेन त्याचा क्रॅश करणार असेल तर तो मेडे संदेश देतो, बरोबर, आणि त्यानंतर स्वतःचं जे सीट असतं ते इजेक्ट करतो. सेम वे या ठिकाणी देखील मेडे म्हणजे काय तर अग्निशामकाची गंभीर आपत्कालीन परिस्थिती, यावेळेस त्याला मदत पोहोचवणं गरजेचं असतं. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ इमर्जन्सी अलार्म सिग्नल? आपत्कालीन अलार्म सिग्नलचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहेत लोकांना आपत्कालीन परिस्थितीची सूचना देणे, घरगुती पाणी पुरवठा सुरू करणे, लिफ्टचे सामान्य ऑपरेशन नियंत्रित करणे की मनोरंजन करणे. तर अलार्म सिग्नलचा उद्देश काय असतो तर लोकांना आपत्कालीन परिस्थितीची सूचना देणे म्हणजेच ऑप्शन ए. पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ फायर अलार्म कंट्रोल पॅनल? फायर अलार्म कंट्रोल पॅनलचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहेत
रिसीव्ह, प्रोसेस अँड इंडिकेट फायर अलार्म सिग्नल. फायर अलार्म सिग्नल स्वीकारणे, प्रक्रिया करणे व दर्शवणे. ऑप्शन बी अग्निशमनाचे पाणी साठवणे. सी पाणी पंप करणे की डी आग थेट शिजवणे. तर फायर अलार्म कंट्रोल पॅनलचा उद्देश काय आहे, तर तो आहे ऑप्शन ए रिसीव्ह, प्रोसेस अँड इंडिकेट फायर अलार्म सिग्नल. फायर अलार्म सिग्नल स्वीकारणे, प्रक्रिया करणे व दर्शवणे. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन ऑफ मॅन्युअल कॉल पॉइंट. मॅन्युअल कॉल पॉइंटचे कार्य काय आहे. ऑप्शन आहेत व्यक्तीला हाताने फायर अलार्म सुरू करण्याची सुविधा देणे, पाण्याचा दाब मोजणे, फायर पंप थेट नियंत्रित करणे की आपत्कालीन उपकरणे साठवणे. तर मॅन्युअल कॉल पॉइंट म्हणजेच काय, तर ऑप्शन ए व्यक्तीला हाताने फायर अलार्म सुरू करण्याची सुविधा देणे. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ ऑडिबल फायर अलार्म. तर ऑडिबल फायर अलार्मचा पर्पज काय आहे, तर तो आहे ऑप्शन ए आवाजाद्वारे इमारतीतील लोकांना सावध करणे. यानंतर पुढील प्रश्न, व्हाय आर व्हिज्युअल अलार्म डिव्हाइसेस यूज्ड अलॉंग विथ ऑडिबल अलार्म्स. श्राव्य अलार्म सोबत दृश्य अलार्म उपकरणे का वापरली जातात. ऑप्शन आहेत दृश्य संकेताद्वारे इशारा देण्यासाठी, पाण्याचा दाब वाढवण्यासाठी, फायर पंप बदलण्यासाठी की आपत्कालीन पाणी साठवण्यासाठी. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए टू प्रोव्हाइड वॉर्निंग थ्रू व्हिज्युअल सिग्नल. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज अन इमर्जन्सी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम. इमर्जन्सी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम म्हणजे काय. ऑप्शन आहे सूचना व आपत्कालीन घोषणा प्रसारित करणारी प्रणाली. ऑप्शन बी पाणी पंपिंग प्रणाली. ऑप्शन सी धूर काढण्याची प्रणाली की ऑप्शन डी फायर होज प्रणाली. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए अ सिस्टीम यूज टू ब्रॉडकास्ट इन्स्ट्रक्शन अँड इमर्जन्सी अनाउन्समेंट. आता आपल्याला माहित असेल की पाऊस जोराचा येणार याकरता कोणतेही तुम्ही सिम यूज करत असाल तर त्या ठिकाणी मेसेज येतो की पुढील 8 तासामध्ये जोराचा वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण बाहेर जाऊ नये किंवा काळजी घ्यावी. यालाच आपण काय म्हणतो की इमर्जन्सी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम या ठिकाणी म्हणत असतो. पुढील प्रश्न, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॉइस इव्हॅक्युएशन मेसेज. व्हॉइस इव्हॅक्युएशन संदेशाचे महत्त्व काय आहे. ऑप्शन आहे दे प्रोव्हाइड ऑक्युपंट विथ क्लिअर इव्हॅक्युएशन इन्स्ट्रक्शन. लोकांना स्पष्ट स्थलांतर सूचना देतात, आग विझवतात, पाणी पुरवतात की हायड्रंट चालवतात. तर व्हॉइस इव्हॅक्युएशन मेसेजचा महत्त्व काय आहे, तर ते आहे ऑप्शन ए दे प्रोव्हाइड ऑक्युपंट विथ क्लिअर इव्हॅक्युएशन इन्स्ट्रक्शन म्हणजेच ऑप्शन ए. पुढील प्रश्न, व्हॉट शुड अन इमर्जन्सी अनाउन्समेंट नॉर्मली कंटेन. आपत्कालीन घोषणेमध्ये सामान्यतः काय असावे. स्पष्ट माहिती व योग्य सूचना, अप्रमाणित अफवा, अनावश्यक वैयक्तिक माहिती की मनोरंजनात्मक माहिती. तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए स्पष्ट माहिती व योग्य सूचना. आणि विद्यार्थ्यांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, जेणे आम्हाला मोटिवेशन मिळेल की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर लाईक करा. आपले जेवढेही व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा स्टेटस असेल त्यावर आजचा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर आहेत ते या ठिकाणी वाढतील. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. व्हाय इज अ बॅकअप पॉवर सप्लाय इम्पॉर्टंट फॉर इमर्जन्सी कम्युनिकेशन सिस्टीम. आपत्कालीन संप्रेषण प्रणालीसाठी बॅकअप पॉवर सप्लाय महत्त्वाचा का आहे. ऑप्शन आहे टू मेंटेन कम्युनिकेशन ड्युरिंग मेन पॉवर फेल्युअर. मुख्य वीज पुरवठा खंडित झाल्यास संप्रेषण सुरू ठेवण्यासाठी, इमारतीचे तापमान वाढवण्यासाठी, रेडिओची रेंज कमी करण्यासाठी की अलार्म बंद करण्यासाठी. तर बॅकअप पॉवर सप्लाय का ठेवू, तर मुख्य वीज पुरवठा खंडित झाल्यास संप्रेषण सुरू ठेवण्यासाठी. पुढील प्रश्न, विच बॅकअप सोर्स इज कॉमनली यूज फॉर फायर अलार्म अँड इमर्जन्सी कम्युनिकेशन सिस्टीम. फायर अलार्म व आपत्कालीन संप्रेषण प्रणालीसाठी सामान्यतः कोणता बॅकअप स्रोत वापरला जातो. ऑप्शन आपण स्वतः रीड करायचे आहेत आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रिचार्जेबल बॅटरी. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ रेडिओ रिपीटर. रेडिओ रिपीटरचा उद्देश काय आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए
एक्सटेंड ऑर इम्प्रूव्ह रेडिओ कम्युनिकेशन कव्हरेज, रेडिओ संप्रेषणाची कव्हरेज व कार्यक्षमता वाढवणे. पुढील प्रश्न, व्हाय कॅन रेडिओ कम्युनिकेशन बी डिफिकल्ट इनसाइड लार्ज कॉन्क्रीट बिल्डिंग? मोठ्या कॉन्क्रीटच्या इमारतीमध्ये रेडिओ संप्रेषण कठीण का होऊ शकते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सिग्नल कमी होणे किंवा अडथळे येणे. पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ एन इन बिल्डिंग रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम? इन बिल्डिंग रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीमचा उद्देश काय आहे? तर तो आहे ऑप्शन ए, इमारतीच्या आत विश्वासार्ह रेडिओ संप्रेषण उपलब्ध करणे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आज आपण 20 प्रश्न बघितले आहेत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालक यंत्रचालक याकरता जर तुम्हाला टेक्निकल प्रश्न हवे असेल मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा दोन्हीमध्ये, तर तुम्ही मला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.